तर चला कोणतेही वाटण न वापरता अशी झटपट होणारी काळ्या चण्याची मसाला भाजी बनवूयात. तर मी आधीच 1 वाटी चणे रात्रभर भिजवून ठेवलेले. कुकरमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलं, थोडीशी दालचिनी आणि 2 तेजपत्ते टाकून घेतले आणि चणा जरासा 1 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेतला. त्यामध्ये हळद मीठ टाकून चणे शिजवून घेतले आणि फोडणीसाठी मी 2 असे कांदे कापून घेतलेत मोठे बारीक चिरून आणि पातेल्यामध्ये मी तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, 1-2 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि कांदा मस्त असा फ्राय करून घेतला. त्यानंतर थोडा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली, त्यालाही फ्राय करून घेतली आणि 2 टोमॅटोची अशी मी प्युरी बनवली आहे तीही टाकून घेतली आणि तेल सुटेपर्यंत म्हणजे 2-3 मिनटं अशी परतवून घेतली. त्यानंतर थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड आणि गरम मसाला टाकून त्याला मस्त हलवून घेतलं आणि थोडीशी आमचूर पावडर टाकायची. तुम्ही चाट मसाला टाकला तरीही चालेल, त्याच्याने टेस्ट छान येते. आणि ते मस्त चणे शिजलेले आहेत त्यामधले मी दालचिनी आणि तेजपत्ता काढून घेते, तुम्ही हवं तर तसंच ठेवा. आणि त्यानंतर 2-3 चमचे असे मी चणे वाटून घेतलेत. याच्याने मस्त ग्रेव्हीला घट्टपणा येतो. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला 2-3 मिनटं तेल सुटेपर्यंत मी असं भाजून घेतलं आणि त्यानंतर चणे आणि बटाटा मी ॲड केला त्यामध्ये आणि हवं तेवढं पाणी टाकून घेतलं आणि वरनं कोथिंबीर टाकून घेतली. मस्त झाकून 5 मिनटं अशी मस्त उकळ काढायची. मस्त काळा चणा भाजी तयार आहे. आणि फॉलो फॉर मोर रेसिपी.